हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागच्याच लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल, मराठी विषयातून जो 15 जून 2025चा जो पेपर झाला होता, तर त्याचं आपण विश्लेषण केलं होतं. पहिला जो घटक आहे भाषा आविष्काराची रूपे, तर त्या घटकावर जे 10 प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं आपण विश्लेषण केलं होतं. जेणेकरून आपल्याला जर प्रत्येक मुद्द्याचे किंवा प्रत्येक प्रश्नाचे जे पाळेमुळे समजलं तर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातील हे समजतं. आणि मराठी विषयाचे आपले जे रिझल्ट आहेत विद्यार्थ्यांचे, त्याचं देखील कारण एवढंच आहे की आपण तुम्हाला मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात, मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक परिपूर्णता येतं. हे देखील तेवढंच खरं आहे आणि तेच तुमच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशाचं खरं कारण आहे. तर आज आपण घटक क्रमांक 2 जो आहे संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मयाची निर्मिती, म्हणजे संस्कृती कशाला म्हणायचं, संस्कृतीची नेमकी संकल्पना काय आहे आणि त्याचा आणि साहित्याचा, वाङ्मय म्हणजे काय तर साहित्याच्या निर्मिती मागचा काय संबंध आहे, या घटकावर आधारित आपण जे 10 प्रश्न विचारले जातात, 10 प्रश्न विचारले जातात प्रत्येक घटकावर पेपर 2च्या मराठी विषयातील हा दुसरा घटक आहे ज्यावर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचे उपमुद्दे आहेत हे वाङ्मय आहे. वाङ्मयीन संस्कृतीचे पारंपरिक घटक जसं की मौखिक परंपरा, लिखित परंपरा, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण, तमाशा, ललित, भारूड, बोहाडा, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथनकार, वाङ्मय, धर्म, पंथ आणि राजाश्रयाचा संबंध. त्यानंतर वाङ्मयीन संस्कृतीचे आधुनिक घटक कशा कोणकोणते आहेत, मुद्रिते, मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्र, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मयीन संस्था, महामंडळे, त्यानंतर संमेलन, पुरस्कार. त्यानंतर तिसरा उपमुद्दा आहे नागर, म्हणजे शहरी आणि ग्रामीण अभिरुची, आवड, लेखक व वाचक यांच्यातील आदान प्रदान, वाक्यातील संस्कृती, संघर्ष, अभिजन, बहुजन, भाषाशुद्धी व वाङ्मय शुद्धीबद्दलच्या संकल्पना, शील अशील संबंधीचे वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व निर्बंध. त्यानंतर सामाजिक प्रबोधनात वाङ्मयीन संस्कृतीचे योगदान काय आहे, जसं की सत्यशोधकी जलसे, आंबेडकरी जलसे, मेळे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार, वैचारिक प्रबोधन, उद्बोधन, निबंध, वाङ्मय, प्रायोगिक नाटक आणि पथनाट्य. त्यानंतर मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा नकाशा, साहित्य संमेलनाचे परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाङ्मय बाह्य घटकांची वाङ्मयीन संस्कृतीवरील आक्रमणे, वाङ्मयीन संस्कृतीतील लेख हे त्यामध्ये येतील. आता त्यावरचा बघा पहिला प्रश्न आहे, 11वा प्रश्न आहे, आपण पाहू शकता. काय प्रश्न आहे तर मुंबईत 1831 साली त्या वर्षाचे पंचांग शिळेवर कोणी छापलं. बघा हा कशावर आधारित प्रश्न आहे आपल्याला विश्लेषणामध्ये कळेल. गणपत कृष्णाजी, जावजी, दादाजी, राणोजी, रावजी, अरू, गणपत सुंदरजी. तर योग्य उत्तर काय आहे तर गणपत कृष्णाजी. 1931 साली मुंबईत त्या वर्षाचे पंचांग कधीचं 1831चं शिळेवर छापण्याचं काम गणपत कृष्णाजी यांनी केले. ते उत्तर योग्य आहे, कारण गणपत कृष्णाजी हे मराठीतील एक अग्रगण्य मुद्रक म्हणजे ते छापणारे होते, प्रकाशक होते. त्यांनी 1828 साली मुंबई दरबार नावाचे मुद्रणालय प्रिंटिंग प्रेस सुरू केली. त्यानंतर त्यांनी 1831 मध्ये पंचांग शिळेवर छापून एक ऐतिहासिक काम केलं. हा कशावर आधारित आहे, मुद्रक आणि प्रकाशक याच्यावर आधारित प्रश्न विचारला होता. एकही मी यापूर्वी म्हटलंय अभ्यासक्रम सोडून एकही प्रश्न विचारला जात नाही, फक्त आपण त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास करणं अपेक्षित आहे. या कामामुळे कमी खर्चात आणि मोठ्या प्रमाणात मजकूर छापण्याची प्रक्रिया सुरू झाली. गणपत कृष्णाजी यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्रात मुद्रण कलेचा प्रसार झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, मेजर कॅन्डी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या भाषांतर कार्याचा प्रारंभ कोणत्या
संस्कृत नाटकाच्या भाषांतरानं झाला. बघा आता म्हणजे संस्कृती कशा पद्धतीनं साहित्यामध्ये येत असते हा मुद्दा आहे, हा घटक आहे आपला. तुम्ही प्रत्येक प्रश्न तपासत चला, एकही प्रश्न विस्कळीत स्वरूपाचा नाही, त्याच्याशी सुसंगतीत आहे, अभ्यासक्रमाला धरून आहे. तर हा प्रश्न आहे संस्कृतीवर आधारित आहे. म्हणजे जी आपली म्हणजे संस्कृत प्राकृत असं जे भाषांतराचं रूप, म्हणजे एक संस्कृत भाषेचं दुसरं रूप म्हणजे आपण मराठी प्राकृत. तर बघा अभिज्ञान शकुंतल हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे, आपल्याला हे माहीत असलं तरच उत्तर देऊ शकतो. वेणीसंहार, विक्रम मौर्यशी, प्रबोध चंद्रोदय, तर योग्य उत्तर आहे प्रबोध चंद्रोदय. मेजर थॉमस कॅन्डी हे ब्रिटिश अधिकारी आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांनी मराठी भाषा साहित्याचा विकास महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. मेजर कॅन्डी यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या नियंत्रणाखाली डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, दक्षिण प्राईज कमिटी द्वारे संस्कृत नाटकाचे मराठीत भाषांतर सुरू झाले. या भाषांतर कार्याचा प्रारंभ कृष्ण मिश्र यांच्या संस्कृत भाषेतील प्रबोध चंद्रोदय हा कुणाचं म्हणजे हे कुणाचं आहे, संस्कृत साहित्य कृती कृष्ण मिश्रा. तर या रूपकात्मक नाटकाच्या मराठी अनुवादानं झाली. नंतर सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी या नाटकाचे भाषांतर केले. नाटकाचं भाषांतर कुणी केलं, कुणाची साहित्य कृती होती, कोणत्या भाषेमध्ये होती, हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 1850 मध्ये प्रकाशित झाले मराठीतील पहिले प्रकाशित नाटक म्हणूनही याचा उल्लेख केला जातो. जे भाषांतर कुणी केलं तर सदाशिव काशीनाथ छत्रे. पुढचा प्रश्न आहे विज्ञान शाखा आणि वाङ्मय शाखा यांच्यामध्ये विरोध कल्पिला जातो, यासारखी दुसरी गफलत नाही अशी प्रखड मांडणी कोणी केली? हरिकेशवजी पठारे, जस गाडगीळ, काबा, मराठे, मो कुंटे. विज्ञान शाखा आणि वाङ्मय शाखा हा देखील प्रश्न बघा साहित्यावर आधारित आहे, जे साहित्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर योग्य उत्तर आहे मो कुंटे. महादेव मोरेश्वर कुट्टे आधुनिक मराठी साहित्याच्या प्रारंभीच्या काळातील एक महत्त्वाचे लेखक, कवी आणि विचारवंत होते. त्यांनी विज्ञान आणि साहित्य यांच्यातील संबंधावर आपले विचार स्पष्टपणे मांडले. त्यांच्या मते विज्ञान आणि साहित्य हे परस्पर विरोधी नसून दोघांमध्ये समन्वय साधता येतो असं त्यांचं मत होतं. त्यांनी ही परखड मांडणी केली. विज्ञान शाखा आणि वाङ्मय साहित्य शाखा यामध्ये विरोध कल्पिला जातो म्हणजे आणला जातो, पण त्या पद्धतीचं दुसरं काही नाहीये, अशा याच्यासारखी दुसरी गफलत नाही. जर आपण तसं समजत असू तर विज्ञान शाखा आणि वाङ्मय साहित्य हे विरोधाभास आहे, हे चुकीचं आहे. 14वा प्रश्न आहे संस्कृत भाषेची विचिकित्सा आणि प्राकृत भाषेची विचिकित्सा हे निबंध कोणाचे आहेत? नारायण भवानराव पावगी, राजाराम शास्त्री भागवत, रामचंद्र भिकाजी जोशी, बाळकृष्ण अनंत भिडे. योग्य उत्तर आहे राजाराम शास्त्री भागवत. बघा राजाराम शास्त्री भागवत हे एक थोर भाषाशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. भाषाविषयक विचारांसाठी ते प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषेची विचिकित्सा आणि प्राकृत भाषेची विचिकित्सा हे दोनही महत्वाचे भाषाविषयक निबंध त्यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर 15वा प्रश्न आहे राजमठाचे रहस्य हा लेख कोणी लिहिलेला आहे? इरावती कर्वे, राची ढेरे, म रा जोशी, धर्मानंद कोसंबी. योग्य उत्तर काय आहे बघा, हा देखील लेखावर आधारित प्रश्न आहे. तर राची ढेरे, डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे हे मराठीतील एक व्याख्यान
ख्यातनाम लोकसाहित्यिक, संशोधक, संत साहित्य अभ्यासक आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा राजमठाचे रहस्य हा लेख किंवा या नावाचा एक अध्याय त्यांच्या संशोधनपर लेखनात आढळतो. हा लेख महानुभाव पंथाशी संबंधित गूढ आणि ऐतिहासिक बाबीवर प्रकाश टाकणार आहे. आता आपल्याला पुढे काय विचारला जाऊ शकतो की हा जो राजमठाचे रहस्य हा लेख कशावर आधारित आहे, कोणी लिहिलेला आहे? तर महानुभव पंथ याच्याशी संबंधित आहे. ऐतिहासिक बाब आणि भूतकाळातील ऐतिहासिक बाबीवर हा लेख प्रकाश टाकतो. पुढचा 16वा प्रश्न आहे, पैशाची भाषेत बहुकथा लिहिणारा गुणाढ्य हा लेखक कोणाच्या दरबारात होता? वाकाटक, चालुक्य, मौर्य, सातवाहन. इतिहासावर आधारित प्रश्न आहे. सातवाहन. गुणाढ्य हा बहकथा या ग्रंथाचा लेखक आहे. या ग्रंथ पैशाची नावाच्या एका प्राचीन प्राकृत भाषेत लिहिलेला होता, जो आता मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. परंपरेनुसार कवी गुणाढ्य हा सातवाहन वंशातील राजा हल यांच्या दरबारातील विद्वान मंत्री होता असे मानले जाते. हा ग्रंथ पैशाची नावाच्या एका प्राचीन प्राकृत भाषेत लिहिलेला होता, तो आता मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. परंपरेनुसार कवी गुणाढ्य हा सातवाहन वंशातील राजा हल यांच्या दरबारातील विद्वान मंत्री होता असे मानले जातं. कथा सरिसागर आणि बुहस कथा मंजिरी यांच्यासारख्या नंतरच्या ग्रंथांमध्ये कथेचा आधार घेतला गेला आणि त्यामध्ये गुणाढ्याचा संबंध सातवाहन राजाशी जोडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण शैव वैष्णव संतांच्या कार्यामुळे हळूहळू बौद्ध धर्माचा लोप होऊ लागला, परंतु वीरशैव पंथाच्या स्थापनेमुळे जैन धर्माचा प्रसार मात्र कमी झाला आहे. काय योग्य उत्तर आहे? संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. काय योग्य उत्तर आहे? योग्य उत्तर आहे पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक. बघा, पूर्वार्ध बरोबर म्हणजे दक्षिण शैव वैष्णव यांच्या कार्यामुळे हळूहळू बौद्ध धर्माचा लोप होऊ लागला. दक्षिणेकडील विशेष तमिळनाडूमधील आळवार वैष्णव आणि नायनार शैवपंथ संतांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांच्या या कार्यामुळे आणि संस्कृत धर्माच्या पुनर्जीवनामुळे त्या भागातील बौद्ध धर्माचे महत्त्व कमी झाले आणि त्यांचा हळूहळू लोप झाला, हे ऐतिहासिकदृष्ट्या मान्य आहे. उत्तरार्ध चूक का बरोबर आहे? का आहे तर वीरशैव पंथाच्या स्थापनेमुळे जैन धर्माचा प्रभाव कमी झाला, याचा काही संबंध नाही. वीरशैव लिंगायत पंथाची स्थापना बसवेश्वर यांनी 12व्या शतकात कर्नाटकमध्ये केली. वीरशैव पंथांनी मूर्तीपूजा, जातीभेद, संस्कृत भाषेतील प्राबल्य यासारख्या बाबींना विरोध करून समाजमान्यासाठी धर्म सुलभ केला. याच काळात कर्नाटक जैन धर्म प्रभावी होता. वीरशैव संतांनी कठोरपणे जैन तत्वज्ञान आणि प्रथांना आव्हान दिलं, त्यामुळे जैन धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आणि अनेक जैन अनुयायांनी वीरशैव पंथाचा स्वीकार केला. त्यामुळे वीरशैव पंथाच्या स्थापनेमुळे जैन धर्माचा प्रभाव कमी झाला असं नाहीये. हे विधान चुकीचं आहे, म्हणून पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. सी पर्याय.
पुढचा बघा, शके 1961 पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे ज्योतिरामांचे वरील टीका हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ठरतो असे संशोधन कोणी मांडले आहे? श्री र कुलकर्णी, वी का राजवाडे, वी बी कोलते, ग दे खानोलकर. तर योग्य उत्तर आहे वी का राजवाडे. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे थोर इतिहासतज्ञ, संशोधक आणि मराठी भाषेचे गूढ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. राजवाडे यांनी श्रीपतीकृत मराठी ज्योतिषमाला शक 961 सुमारास या त्यांच्या लेखनात असे प्रतिपादित केले की श्रीपती भट्ट यांनी शके 1039 च्या सुमारास लिहिलेल्या ज्योतिष रत्नमाला या संस्कृत ग्रंथावर स्वतःच केलेली मराठी टीका हाच मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ उपलब्ध आहे. पुढे 19वा प्रश्न, काव्यरत्नावली हे नियतकालिक प्रसिद्ध करणारे नारायण नरहर फडणवीस यांनी प्रेरणा कोणत्या नियतकालिकामागे होती? साहित्यसूची, कवितारती, अनुष्टुर, आमची श्रीवाणी. योग्य उत्तर आहे कवितारती. कवितारती हे एक मासिक नारायण नरहरी फडणवीस यांनी 1892 मध्ये सुरू केलं. या नियतकालिका मागे कविता रती या मासिकाची प्रेरणा होती. कविता रती हे तत्कालीन प्रसिद्ध नियतकालिकात होते ज्यात कविता आणि काव्यविषयक साहित्य प्रकाशित केलं जात होतं. त्यानंतर दुसऱ्या घटकावरचा शेवटचा प्रश्न, काळे पाणी हे कादंबरी कोणत्या मासिकातून प्रकाशित झाली? किर्लोस्कर, मनोहर, यशवंत, रत्नाकर. योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, यशवंत हे आहेत. म्हणजेच काळे पाणी ही कादंबरी काळे पाणी ही कादंबरी कोणत्या मासिकातून प्रकाशित झाली? तर यशवंत या मासिकातून प्रकाशित झाली. काळे पाणी ही कादंबरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या जेल जीवनातील आधारित लिहिलेली आहे. ही कादंबरी प्रथम ऑगस्ट 1936 च्या मनोहर मासिकातून क्रमशः प्रकाशित झाली अशा अधिकृत संदर्भात सांगतात. मात्र प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी मनोहर हा पर्याय उपलब्ध नाही. परंतु दिलेल्या पर्यायामध्ये जुन्या संदर्भानुसार काही ठिकाणी यशवंत या मासिकाचा उल्लेख येतो, पण विश्वसनीय माहितीनुसार हे मनोहर या प्रकाशनातून प्रकाशित झालेले. या प्रश्नाचे अचूक उत्तर मनोहर आहे. जर आपल्याला दिलेल्या पर्यायामधून निवड करायची असेल तर आपण वरील पद्धतीनं प्रत्येक टोपणनावं, त्यांचे साहित्यकृती अशा पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता पुढच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये भागामध्ये तिसऱ्या घटकासंदर्भात चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला? यामध्ये आपण काय केलेलं आहे, 15 जून 2025च्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण घेत आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने चेंज होऊ शकतात या संदर्भात तुम्हाला निश्चित फायदा होईल. चालेल. या अभ्यासासाठी आणि दिवाळीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गोड खा, चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं दिवाळी साजरी करा, स्वतःकडे लक्ष द्या आणि आपल्या येणाऱ्या स्वप्नाकडे लक्ष द्या. निश्चितच आपल्याला स्वप्न साकार करायचं असेल तर तडजोड ही करणं अपेक्षित आहे. ती आपल्याला गुणवत्तेसंदर्भात नाही करायची, परिस्थिती संदर्भात नाही करायची, आपल्या विचारामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये ती तडजोड करायची आहे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. चालेल.
परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बघा, ज्यांना सेटनेटचा क्लास जॉईन करायचा आहे, एमपीएससीचा क्लास जॉईन करायचा आहे, त्यांनी डायरेक्टली ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा आणि काही अडचण आली तर वरील जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्टला तुम्ही संपर्क करू शकता. चालेल, धन्यवाद. चालेल.